बरोबर या ठिकाणी मतदार नागरिक दादा आहेत. काय इलेक्शन होते पंचायत समिती जिल्हा परिषद, काय होऊ शकते तुम्हाला या ठिकाणी? काय वातावरण सध्या सगळे जरी पक्ष असले तरी भाजपचं वातावरण चांगल्या पद्धतीचे, कारण देशात सरकार भाजपचे, खाली महाराष्ट्रात सरकार भाजपचे, महानगरपालिका सुद्धा भाजपचे आले, आता झेडपी फक्त भाजपचे आले, म्हणजे एक विकास चांगल्या पद्धतीने होईल. म्हणजे तळागाळापर्यंत जे पैसा येतो तो पूर्ण पोहोचला जाईल, विकास होईल आपल्या सगळ्यांचा. आणि मोदीच्या देखरेखीखाली देश सुद्धा चांगल्या पातळीवर चाललेला आहे आताच्या परिस्थितीत. म्हणजे इंटरनेट म्हणलं, कुठली गोष्ट म्हणलं, बाहेरचं व्यापार संबंध म्हणलं, आणि आपल्या देशाचा बाहेर नावलौकिक मोदी साहेबांमुळे झालेला आहे. ही फक्त आपल्याला हिथं दिसतंय असं की आज मोदी विकास काय, भाजप काय, पण ते भाजप सरकार आल्यापासून आपला भारत देश सगळ्याच बाबतीत चांगल्या पद्धतीने पुढे चाललेला आहे. म्हणजे संरक्षण क्षेत्र असो किंवा उद्योग क्षेत्र असो, सगळ्या गोष्टी त्या हिशोबात आपला तरुण वर्ग आता आपल्या भाजप बरोबर आहे. आणि आमच्यासारखे वयस्कर सुद्धा आम्हाला आता त्यातनं कळायला लागलं ना, आम्ही सुद्धा भाजप बरोबर आहे. इथं झेडपी मध्ये पंचायत समितीमध्ये भाजपचे सीट 100% लागते. विजय शिवतारेंचं काम आहे का? विजय शिवतारेंचं काम आहे, पण कसं होतंय की सध्या भाजपचं प्रमाण होतं वाढत चाललं, वाढलेलंच आहे पूर्ण. म्हणजे प्रगतीच्या पटावर जायचं असेल आपल्याला तर भाजपच पाहिजे. आपल्या बरोबर या ठिकाणी किंवा मतदार राजा आहेत. काय वाटतं तुम्हाला, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, निवडणुकांच्या माध्यमातून राजकीय पक्ष समोरासमोर आले, त्या तुमच्या मनामध्ये असलेला उमेदवार कोण होणार? जिल्हा परिषद सदस्य कोण होणार? पंचायत समिती सदस्य? जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर रमेश आबा इंगळे प्रचंड बहुमताने निवडून येतील. आणि पंचायत समितीसाठी माणिकदादा निंबाळकर हे सुद्धा प्रचंड मताने निवडून येणार. हे एकंदरीत आता ह्या गावातून फिरत असताना आलेला एक अनुभव आणि लोकांच्या आलेल्या प्रतिक्रिया ह्यातून ह्या दिसत आहेत. ओके, तुम्हाला काय वाटतं? असं होऊ शकतं, ते सर्वांचं म्हणणं आहे. असं काय होऊ शकतं? रमेश आबा इंगळे हे जिल्हा परिषद सदस्य आणि माणिकदादा निंबाळकर हे पंचायत समिती सदस्य निवडून येतील. आमदार विजय शिवतारे यांचं काम तुमच्या गावाच्या दृष्टिकोनातून अगदी चांगल्या पद्धतीने शिवरी गावचा काय काम आवडतं तुम्हाला की जे तुमच्या गावामध्ये केले आणि त्याच्यापासून समाजाला काहीतरी एक चांगला फायदा झाला? आजही रस्त्यांची कामं खूप प्रगतीपथावरती आहेत. शिवाय गुंतवणुकीचा प्रकल्प पुढे दृष्टीपुढे आहेच. त्यामुळे बापूंच्या विजन चांगलं हो, त्यामुळे पुढे सीट लागते. हो. मला काय वाटतं? नाही, तालुक्याचं व्हिजन चांगलं असल्यामुळे ग्रामीण लोक नक्कीच याचा विचार करतील आणि लोक बदल चांगल्या प्रकारचा करतील असं वाटतंय. म्हणजे धनुष्यबाण दोन्ही उमेदवार निवडून येतील असं तुम्हाला म्हणायचं? निश्चितच. ओके, धन्यवाद, थँक्यू. आपल्या बरोबर या ठिकाणी शिवरी गावचे मतदार राजा आहेत. नमस्कार. काय होईल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत, काय वाटतं तुम्हाला? कोण या ठिकाणी दिग्गज उमेदवार आहेत, काय होईल? आता दत्ता शेठ झुरंगेंचं हे चाललंय. अच्छा, आमच्या मते दत्ता झुरंगे येतील. अच्छा, का त्यांचं काम चांगलं आहे? नाही, आता काँग्रेस पक्षाची गरज आहे देशाला आणि त्यांचं काम सुद्धा चांगलं आहे. ओके, तुम्हाला काय वाटतं? आमचं तेच मत आहे, काँग्रेस पक्ष देशाला तारून नेईल. अच्छा, तारुण तारूनच नेणार, काँग्रेस शिवाय पर्यायच नाही कोणाला. दत्ता शेठ झुरंगे लागतील. लागणारच ना. रमेश आबा ते बाकीचं नाही सांगत मी, पण काँग्रेसचं सांगतोय, दत्ता शेठ लागणार. लागणारच. अच्छा, धन्यवाद.